9 वर्षापासून शेळीपालनामध्ये सतत कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र आगळे आणि त्यांचा हा फार्म 2026 सालामध्ये आज 9 वर्षाच्या नंतर हायटेक एकदम सुंदर असा फार्म बनवलेला. बघा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात युट्यूबवर एक नाव टाकलं राजेंद्र आगळे किंवा आगळे गोट फार्म, तुम्हाला चांगला परिचयाचा आहे. परंतु 1 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर झाल्याच्या नंतर आज त्यांनी जे एक एलिव्हेटेड सुंदर असा प्लॅटफॉर्म बेसचा शेड बनवला. जुना या ठिकाणी बनवलेला शेड होता. या स्ट्रक्चर वरती इथं शेळ्यांचं संगोपन करून 1 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर आणि महाराष्ट्राचा केंद्रबिंदू म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातला नेवासा तालुका आणि नेवासा तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांचा हा चिकनी खामगाव गावामध्ये असलेला आगळे गोट फार्म. या गोट फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे इथं तुम्हाला हे 2 पर्याय, खाली गावरान कुक्कुटपालन, वरती शेळीपालन. शेळीपालनातले मुख्य चारे सर्व स्वरूपातले मेथी, दशरथ घास, शेवरीस, तुती ह्या सगळ्या चाऱ्यावरती काम असलेलं, सुक्या चाऱ्यावरती आणि इत्यंभूत शेळीपालनाची माहिती असते. त्याचबरोबर बिटल, शिरोही, तुमची बर्बरी आणि विशेष म्हणजे आपली गावरान उस्मानाबादी ह्या सर्व प्रकारच्या शेळ्यांचा हा असलेला फार्म. नमस्कार, माझं नाव सतीश रणेर, तुम्ही पाहताय आधुनिक शेती युट्यूब चॅनल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये राजेंद्र भाऊ आगळे यांची आगळे गोट फार्मची यशस्वी गाथा, कारण 1 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर केल्याच्या नंतर आज कोणत्या लेवलवरती स्टँड करतात आणि आज यांच्या फार्मवरती हे सुंदर सेटअप कशा पद्धतीने केलाय, या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन आलोय. हा व्हिडिओ राजेंद्र भाऊ, व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. एवढा सुंदर सेटअप बनवलाय, हा आधुनिक या वर्षातला एवढा सुंदर सेटअप, आणि पहिल्यांदा आता याचा व्हिडिओ आपण करतोय, तर याची माहिती परिपूर्ण आपण चलतच घेऊया. काय कशी कन्सेप्ट होती, साईज काय बनवली? साहेब, आता आपण सुरुवातीला आहे ना 2017 मध्ये शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली. हो, पहिला महिन्याचा म्हणजे आपली सुरुवात. त्याच्यानंतर तुम्ही 1-2 वेळेस फार्मवर आले. हो. आता 2026 मध्ये आपण नवीन एलिव्हेटेड शेड बनवलं. हे शेड बनवायचं कारण एक आहे, आपण हळूहळू जसं जसं अनुभव आपल्याला येत चालन तसं आपण पुढे गेलो. ह्या एलिव्हेटेड शेडचे फायदे असे आहेत, शेळ्याला इन्फेक्शन कमी होतं, शेळ्याचे वजन वाढते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लेबर कॉस्ट 50% कमी होती याच्यामुळे, कारण साफसफाईचा ताण नाही. आणि दुसरी गोष्ट, वर शेळ्या खाली कोंबड्या, आपल्या एका शेडमध्ये डबल उत्पन्न चालू झालं. बरोबर आहे. वर शेळ्या खाली कोंबड्या, वरची जी शेळ्याची लेंडी असते ती खाली पडते, आणि कोंबड्याचा जो खाद्याचा खर्च आहे हा 30% कमी होतो. 30 ते 35%. बरं, 70%च फक्त कोंबड्याला आपल्याला खाद्य द्यावं लागतं. आपल्याला फक्त कोंबड्यांचा खाद्य खर्च इथे तुम्हाला मायनस करता आला. आता याची साईज किती आहे आणि किती साईज मध्ये वर शेळ्या किती येतात, खाली कोंबड्या? आता हे 70 फूट लांबी या शेडची आणि 32 फूट रुंदी. 170 छोटे मोठे प्राणी या शेड मध्ये बसू शकतात आपले वरती, कारण 70 फूट लांबी आणि 32 फूट रुंदी. 70 बाय 32 मध्ये तुमचे जवळपास 170 जनावर. 170 छोटे मोठे, कारण वर प्राण्याला जागा कमी लागते, कारण इन्फेक्शन होत नाही. खाली कसं असतं, खाली ज्यावेळेस शेळ्या खाली असतात त्यांच्या लघवीमुळे काय होतं, ती जागा खराब होती, वल्ली असती, शेळ्याला इन्फेक्शन होतं. शेळ्याला जास्त जागा लागते खाली. तसं वर इन्फेक्शनचा विषय नसतो. शेळी नाही, लेंडी खाली पडते, लघवी खाली पडते, त्यामुळे आपण वर क्वांटिटी जास्त ठेवली तरी चालते. त्याच्यामुळे हा एक फायदा आहे आपल्याला, कमी जागेत जास्त क्वांटिटी बसते. आता हे वरचं नंतर बघूया, प्रत्येक कपात आम्हाला बघायचाच आहे सविस्तरपणे. खालच्या कोंबड्याचं गणित सांगा. ही गावरान पक्षी महाराष्ट्रातल्या गावरांपेक्षा थोडासा वेगळा वाटतोय, याचं काय गणित आहे? साहेब, विषय काय झाला बरं का, आपल्या महाराष्ट्रात गावरांच्या नावाखाली सगळं क्रॉस ब्रीड विकल्या जातं. सगळीकडे झाले. हा, कारण विषय कसा आहे, मी कोंबड्याच्या याच्या अगोदर मी 2 लॉट काढलेले, म्हणजे पोल्ट्री ह्या व्यवसायात 2 वर्षापूर्वी मी 2-3 लॉट काढलेले. हे निम गावरान म्हणतो आपण, कावेरी, RIR, त्याच्यानंतर चैतन्य भरपूर आहे त्याच्यात. हा, कलर वगैरे सारखे दिसतात, म्हणजे गावरांचेच कलर त्यांना आहेत. आपण काय केलं, आपल्याला प्युअर गावरान पक्षी पाहिजे होते. आणि ते कशासाठी, कारण ते खाली घाणीत राहणारे, लेंडीत राहणारे. हे निम गावरान जे पक्षी आहेत त्यांच्यात इम्युनिटी पॉवर कमी असते,
गावरानपेक्षा इम्युनिटी पॉवर जास्त असते. गावरान कोंबडीला उकंडे गोळून खायची सवय असते राईट. आणि ही आता उकंड्यातच ठेवलेली आहे आपण. थोडं मध्ये जाऊ आपण एकदा बघूया. त्यामुळे आपण काय केलं, प्युअर गावरान मग आपल्याला कुठे भेटते. मी कोणावरही विश्वास नाही ठेवला. मी काय केलं, एमपीत गेलो, मध्य प्रदेशमध्ये एमपी मध्ये जाऊन 8 दिवस तिथं राहिलो. आदिवासी भागातून हा. 10, 5 मला जसे जसे अंडे भेटते, एकदम आदिवासी एरिया, डोंगराळ भाग, तिथून जाऊन मी 1500 अंडे आणले. पूर्ण आदिवासी पूर्ण आदिवासी 1500 पत्र अंडे निवडून आणले, आपल्या इथं आणले आमच्या नेवाशाला. माझ्या एका मित्राची हंचेरी आहे, त्या हंचेरीत मी ते अंडे लावले सगळे टोटल. त्या ह्याच्यामध्ये पूर्ण हा, त्या 1500 अंड्यातून सर मला फक्त 1100 पक्षी मिळाले. म्हणजे 1100 बच्चे. हा, 400 बाद झाले ते अंडे. आता हे सध्या 1100 पिल्ल हे आपल्या सध्या इथं फार्मर आहेत. आता हे आपला तुमचा मदर स्टॉक होणार आहे. म्हणजे उद्याची अंडी तुम्ही जे काढणार ती ह्याच पक्षामधून ह्याच पक्षामधून प्युअर अंडे. आणि ह्याच्यातून मग पुन्हा याच्यातून परत हा आम्ही बघितलं त्याची क्वालिटी. मी आल्याच्या नंतर पहिल्यांदा हा ऑब्झर्वेशन, कारण माझा स्वभाव आहे गेल्यानंतर थोडे बारकावे पाहणं. तर हे पाहिल्याच्या नंतर मी म्हणलं एवढा, कारण याचा आकार वेगळा आहे, फार आकार बारीक. वेगळा आहे. यांचे पाय आहे ना सर एकदम बारीक आहेत. तसं निम गावरांचे पाय जे असतात ना ते जाड असतात. बारीक पायाचे पक्षी आहेत एकदम प्युअर गावरान. हा, त्याच्यात ब्रुडिंग केली होती आपण त्या एका साईडला. तिथं लाईट वगैरे लावून त्यांची ब्रुडिंग केली. हा, कारण थंडीचे दिवस होते त्यामुळे आपण त्यांना जवळजवळ 18-19 दिवस त्याच्यात ठेवलं आणि मग हे बाहेरच्या स्पेस मध्ये सगळे सोडले. आता हे बघा तुम्ही, आता महाराष्ट्रामध्ये ही जी- एलिव्हेटेड फार्म पाहिले भरपूर. म्हणजे आता मी, माझा प्रवास भरपूर आहे, एवढी हाईट मी नाही पाहिली सहसा. नाही सर, आता हाईट ठेवायचं कारण एक आहे. हा. या हाईट ठेवायचं कारण म्हणजे भविष्यात आपलं ट्रॅक्टर ट्रॉली सगट आतमध्ये आलं पाहिजे. इथं मध्ये हा, म्हणजे हे भरून टाकायला तुम्हाला उभं अडचण नाही आली. हा एक गेट आहे बरं का. हे बघा, आणि हे याच्यात काय ओलं नाही काय. हवा खेळती ना सर, टोटल हवा खेळती. त्यामुळे वल्लीचा विषय नाही. लघवी केली शेळी ना की ऑटोमॅटिक हवेने वाळून जाते. आणि दुसरी गोष्ट, लघवी लेंडीवर पडते. म्हणजे लेंडीमध्ये पण लघवीचं प्रमाण भरपूर आहे. आणि तुम्ही आता हे जे फिडर आणि पाण्याचं लावलंय, तर ह्याच्यावरती शेळ्याचं मलमूत्र लेंडी येत नाही ह्याच्यासाठी नाही, काय व्यवस्था? हा जो स्पेस आहे ना, आपण हे जे पाण्याचे भांडे आणि खाद्याचे भांडे जे आपण इथं घेतलेत, याचं कारण काय आहे, हा जो स्पेस आहे हा मधला चालायचा स्पेस आहे. 4 फुटाचा जो मधला 5 फुटाचा 6 फूट आहे. 6 फूट आहे हा, ना 4 फूट हा आहे. मधला. आणि साईडनं दावानी येते याचं वर. गव्हाणी. हा, गावानी. तर त्या स्पेस मधून त्या खाली स्पेस काहीच मधून पडणार नाही. खाली काहीच पडणार नाही. मग त्या हिशोबाने आपण हे फिडर वगैरे बसवलेत. महाराष्ट्रामध्ये शेळी पालन कुक्कुटपालनाचं इतकं उत्तम व्यवस्थापन आणि इतकं सुंदर उदाहरण तुम्हाला क्वचित पाहायला मिळेल. आणि राजेंद्र आगळे भाऊंच्या ह्या फार्मवरती ह्या सगळ्या गोष्टी. थोडस वरती जाऊया आता. याच्यावर आपण एक स्पेशल माहितीसाठी तुमचा नंबर, माझा नंबर, सगळ्या गोष्टी आहेतच, पण आपल्याला ह्याच्यावर सविस्तर बोलायचं. पण आधी वरचा एकदा सेटअप लोकांना. तुम्ही शेळ्याची लेंडी म्हणजे वाया जाऊ देणार नाहीत, वरचं त्या शेळ्याचं मूत्र सुद्धा वाया जाऊ देणार नाही. 70% रासायनिक खताचा खर्च आमचा कमी झाला. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत वडिलाच्या आणि माझ्या दोघांचं पण याच्यातलं समजा, आम्ही आपला व्यवसाय प्रॉपर शेती जेव्हापासून वडील करायला लागले आणि मी पण करायला लागलो, आतापर्यंत हायस्ट ॲव्हरेज होतं आमचं 45 ते 50. ह्या वर्षी आमचा 73 टन एकरी हायस्ट ऊस गेला सर. याचं कारण फक्त लेंडी खताच्या जोरावर आणि 70% रासायनिक खताचा खर्च कमी झाला. म्हणजे तुम्हाला शेळी पालनामध्ये डायरेक्ट नफा जरी थोडाफार कमी रेमी झाला तरी पण ह्याच्यातून तुम्हाला अप्रत्यक्ष नफा भरपूर हो. येतोय. आता ही हाईट, ज्या हाईटला आपण उभे आहोत, ही जमिनीपासून किती आहे? आता जमिनीपासून तर ही जी सेंटरची जी हाईट आहे ही 16 फूट आहे टोटल. खाली 8 फूट, वर 8 फूट. ही झाली साईडची वर 8 फूट. आणि हा जो स्पेस आहे मधला, हे परत 4 फूट अंतर प्लस झालेलं आहे कैचीचं. अच्छा, म्हणजे 12 फूट इथून वर हाईट आहे शेडची. 12 फूट इथून 12 फुटाच्या इथून 12 फूट. हा, कारण कैचीचं अंतर 4 फूट वाढल्यामुळं ते पण आपल्याला व्हेंटिलेशनच्या हिशोबाने व्यवस्थित झालं. बघा मित्रांनो, इथं वरती पद्धतशीरपणे लाकडी फाळ्या आहेत. एंट्री करते इथून जसं आतमध्ये आलं, ज्या फायबरच्या शीट आहेत त्या फायबरच्या शीटा बसवलेल्या आहेत. गव्हाणीमध्ये फार महत्वाचे चेंजेस आहेत. जे आपले पाईप असतात, नाही सर, काय होतं, पाईप जे त्याच्यात आपण जे लोखंडी समजा पत्रा वगैरे यूज करतो, आतापर्यंत जे माझे आलेले अनुभव, लोखंडी पत्रा भविष्यात 2, 2.5-3 वर्षानंतर खराब होतो. त्याच्यात इन्फेक्शनचं प्रमाण तयार होतं. कारण आपण कुट्टी वगैरे ज्यावेळेस टाकतो ना, गंज पकडतो आणि ती शेळ्याच्या पोटात वगैरे जाऊन थोडंफार इन्फेक्शन होतच त्याच्यामुळे. आणि हा जो पाईप आपण वापरलेला आहे, हा पाईप आहे 18 इंच. याची रुंदी आहे 18 इंच. हा, 18 इंचाचा पाईप आहे. आणि पीव्हीसी पाईप आहे सुप्रीम कंपनीचा. हा पाईप आपल्याला भेटत नव्हता, आपण कंपनीत ऑर्डर देऊन हा पाईप बनवला. बरं, हे कितीला पडला?
अंदाजे याची लांबी रुंदी आता हा बसला आपल्याला एक पाईप 11,000 रुपयाला, 20 फुटाचा. 20 फुटाचा एक पाईप, 20 फुटाचा, त्याच्यात 2 झाले. हा 5,500 एक गव्हाण तुमची हा पायपाची पण. 20 फूट फक्त पाईप. हा इथून मला थोडस सविस्तर माहिती पाहिजे, कारण महाराष्ट्रातल्या शेळी पालकाला हा फार्म लय दिशादर्शक ठरणार आहे, किंवा हे वरचं जे स्ट्रक्चर आहे ते. त्याच्यामुळं इथून पदेशीर पहिल्या कप्प्यापासून आपण अरेंजमेंट पाहूया. हा जो कप्पा आहे याचा गेट इथं, आणि किती बाय कितीचा एक कप्पा? आता हा जो कप्पा आहे ना, हा साधारणपणे 11 बाय 11चा एक कप्पा आहे. अच्छा. हा ह्या एका कप्प्यात साधारणपणे आपल्या ह्या एका डिपार्टमेंट मध्ये साधारण 9 ते 10 प्राणी आरामात बसते, मोठाले. आणि जर छोटेले बच्चे वगैरे टाकले तर 16-17 प्राणी याच्यात आपले आरामात बसते. याच्यात टोटल ही एक बिटल आहे समोर, हा ही डिलिव्हरी झालेली, हिचं पिल्लू हे समोरचं. हो तिचा पिल्लू. हा या बाकीच्या शिरोई या डिपार्टमेंट मध्ये. तुमचं मला एक लय भारी वाटलं, आतल्या आत तुम्ही हे ठेवलेलं आहे जास्त एंट्री, म्हणजे तिथून इकडे येता येईल, इथून तिकडे जाता येईल, त्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला इथं अरेंजमेंट केलेलं आहे तुम्ही. आता महत्वाचा मुद्दा हा आहे, इथं सध्या जनावरांची संख्या किती आहे आणि कोणत्या कप्प्यात कशी व्यवस्था आहे, मला त्या संदर्भात. आता सध्या 145 प्राणी आहेत सर, छोटे मोठे. 70 बाय 32 मध्ये 145 प्राणी सध्या आहे आपल्याकडे. आता सध्या काही फिमेल आपल्या प्रेग्नेंट आहेत, बरं. म्हणजे भविष्यात आपले प्राणी वाढले बी तरी साधारणपणे 170-175 च्या आसपास आपल्याकडे याच्यात जागा उपलब्ध आहे. आता हे बोरचा कप्पा समजा, आता याच्यात बोरचे छोटे बच्चे आहेत. ह्या डिपार्टमेंट मध्ये याच्यात बारबेरी, बरोबर आहे, हा आणि शिरोई. याच्यात शिरोई, हे 1.5 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंतचे बच्चे आहेत टोटल. सगळे आपल्या इथले हा तयार झाले. हे सगळे याच्यात. हे मला हे शिरोईचा जो कप्पा आहे, हा टोटल याच्यात टोटल शिरोईचे मेल येते, नर आहे. नर आहेत सगळे याला बकरीचं टोटल नर आहेत. शिरवायचे. हा आता याच्यात आपण 2-3 खशी वगैरे केलेले आहेत आणि बाकीचे अंडूल आहेत, कारण आपलं काम तिन्ही मार्केटमध्ये कटिंग, ब्रीडिंग आणि ईद, त्यामुळे आपण तिन्ही याचे प्राणी त्याला ठेवतो. लागवडीसाठी पाहिजे, त्याला लागवडीसाठी फॉल्टी प्राणी आपण शेतकऱ्याला कधीच देत नाही. आतापर्यंत 2017 पासून तुम्ही आतापर्यंत माझ्या हिशोबाने 3-4 वेळेस तरी फार्मर येऊन गेलेले. तो विश्वास कायम आहे अजून. शेतकऱ्याला अजिबात कधीच नाही. लंगडं पांगळं आंधळं आजारी असलं का ते सरळ कटिंगला विकून टाकायचं, आणि आपण प्युअर मध्ये काम करतो. आता ही बिटलचा कप्पा, ह्याच्यात कसा विषय? याच्यात टोटल मेल येते बिटलचे, अच्छा. टोटल हे बोकड येते आपल्यापासले इथंच बनलेले इथलेच टोटल. हे पूर्ण प्राणी शेट आहेत, लसीकरण डिवर्मिन वगैरे झालेले आहेत सगळे पूर्ण. पूर्ण. अच्छा, ठीक आहे. आता ह्याची जनरली आता विक्रीची नवीन जे लोक घेतात, पण काय रेंज कशी राहते? आता सर विषय असा आहे, नाही आता आपण वजनावर विक्री करतो. आधी प्रत्येक आता जोपर्यंत जवळजवळ आपल्याकडे 5 ब्रीड आहेत सध्या फार्मर. प्रत्येक जातीचे रेट हे वेगळे आणि रेट हे क्वालिटीवर डिपेंड असते. ते तर महाराष्ट्रात लोक, हा ज्याला ब्रीडिंग मध्ये म्हणजे ज्याला गोट फार्म चालू करायचा आहे त्यांनी क्वालिटी प्राणी घेऊनच गोट फार्म चालू केला पाहिजे. कारण कोणी जरी आज बिटलचा नर घेत आहे, त्याच्यापासून 10-20 शाळेला तो लागणार आहे, तर त्याच्यापाशी होणारे पिल्ले सगळे नरावर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे घेताना क्वालिटी घेतली पाहिजे. म्हणजे आतापर्यंत जे गोट फार्मचे अपयशी झालेत ना सर, याचं कारणच ते शेतकरी काय करते, बाजारातून माल आणतात कटिंगचा, म्हणजे थोडक्यात रिजेक्ट प्राणी, कटिंगचे प्राणी आपण ब्रीडिंग त्याची नाही करू शकत ना. आपल्याला त्या याच्यात आपल्याला त्याचा बेनिफिट भेटत नाही. मेंटेनन्स जो आहे तोच आहे. बरोबर. फिमेल पण उपलब्ध आहे का? आता ह्या टोटल शिरोईच्या आहेत. ह्या सगळ्या फिमेल ज्या आहेत त्या आपल्यापासून होम हे प्रोडक्ट आदंत टोटल ह्या ज्या फिमेल आहेत ना, हा. त्या सगळ्या आदंत फिमेल आहेत. त्या 5 महिन्यापासून 6.5-7 महिने वयाच्या फिमेल आहेत. ह्या डिपार्टमेंट मध्ये हे मेल आहेत. हा एक मेंढा आहे, पंजाबी मेंढा मेल आहे, लांब शेपटाचा. आवड म्हणून आणलेला आहे. हा याच्या फिमेल वाढवायच्यात आपल्याला. मेल टाकला आपण, याला आपण ब्रीडर म्हणून ठेवणार आहे. हा मेन बिटलच्या मोठ्या मध्ये आपल्या आणि शिरोहीच्या मोठ्या मध्ये ह्यांचा कसा विषय? बिटलच्या मध्ये ज्या काही आपल्या आता बिटल आहे टोटल याच्यात 15 दिवसापासून 1.5-2-3 महिन्यापर्यंत प्रेग्नेंट आहे. ह्या पहिलं रूप पाठवत हा दिसत. यात काही पहिल्या रोई काही दुसऱ्या वेताची आहे. अच्छा. ही आपण बिटल आहे सगळ्यात टोटल. ही हैदराबादी बिटल आहे. कानाची तिची ही कानाची लेंथ वगैरे बघा तुम्ही. बाकीच्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत काही याच्यात. हे आपले मेन ब्रीड आणि हे मेल आहेत, हे ब्रीडर आपले. हा जो आहे हा शेरा बिटल आहे. हा शेरा कलर मध्ये, हा शेरा कलर मध्ये. त्याची कानाची लोन, हा शिरोईचा ब्रीडर. एकदा मी मुद्दाम सांगतो, लक्षात ठेवा, बिटल काळा किंवा काळा पांढरा किंवा राखाडी कलर मध्ये, तुम्ही वेगवेगळ्या कलर मध्ये, पूर्ण शिरोही जातीच्या कलर असल्यासारखा, म्हणजे त्याला शेरा कलर मध्ये तो
शेरा कलर मधला बिटल म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. नाही सर, बिटल मध्ये कलर येतात ना शेरा. 6 ते 7 कलर आपल्या इकडे आता आहेत. याची तुम्ही- पंजाबमध्ये तर वेगवेगळे आहेत. याची कानाची लेन बघा, शिंग बघा, डोळे, नाकाचा स्पंज, त्याची हाईट. त्या सगळ्या हा. आता हे वाले जे आहे इकडं त्या आपल्या मोठ्या माझ्या समजा त्या सेक्शन हा सेक्शन शिरोईचा आहे टोटल. हा पूर्ण. हा, याच्यात टोटल ह्या मोठाले फिमेल आहेत शिरोईच्या. मदर स्टॉक. हा, दुसऱ्या तिसऱ्या वेताचे फिमेल आहेत त्या. आता या काही प्रेग्नेंट आहे, काही खाली आहे, काही वेलेल्या आहे याच्यातल्या. अच्छा. ही एक बरोबरी. हा, ही एक बरोबरीची आणि हा, याच्यातल्या ते 2-3 बच्चे. बरोबरी होत्या त्या विक्री झाल्या. हा, त्या विक्री झाल्या. ते बच्चे आहेत तिकडे 6-7. हा, ते सगळे बच्चे. हा, ही फिमेल आहे आता, आधी प्रेग्नेंट आहे. आता मला इथलं रोजचं व्यवस्थापन सकाळी दुपारी सायंकाळचं व्यवस्थापन कसं चालतं आपल्या ह्या इथलं? सर आता पहिल्यापेक्षा 50% काम कमी झालं आपलं. कारण पहिल्यानी काय होत होतं, सकाळी उठलं का झाडू आणि 5 वाजले की झाडू. आता झाडू पूर्णपणे बंद झाला. कारण आपण हे जे इलेक्ट्रिक शेड केलं ना, याचा तो एक लय मोठा फायदा झाला आपल्याला. आता फक्त आपल्याला चारा, पाणी, मेडिसिन, डिवर्मिन, लसीकरण ह्या 2-3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं काम आहे. म्हणजे जे हार्ड जे काम होतं आपलं ते 50% कमी झालं. ह्या ज्या पॅलेट फायबरच्या ज्या शीट आहेत त्याच्यामध्ये लहान पिलांचे पाय अडकणे किंवा कधी काय प्रॉब्लेम अशा काही अडचणी तुम्हाला जाणवतात का? हे जे शीट आहे ना सर, हे शीट 2x2चं शीट आहे. अच्छा. हा, पूर्ण 2x2 हा 2x2चं शीट आहे. आणि हे जे छोटे छोटे गॅप आहेत ना याच्यातले, हे अर्धा इंचापेक्षा कमी आहेत. बरोबर. त्यामुळे किती छोटं जरी पिल्लू असलं तरी त्यांची नखी वगैरे त्याच्यात आतमध्ये अडकवत नाही, काहीच नाही अजिबात. बरं, ठीक आहे. ही कितीला बसली 2x2? हे 2x2चं शीट बसलं. आपण आता क्वांटिटीत घेतलं आणि घेताना आपण डायरेक्ट तामिळनाडूवरून मागवलंय. आणि म्हणजे ज्यांच्याकडून शीट घेतलं त्यांनीच आपल्याला हे सगळं शेडचं स्ट्रक्चर वगैरे करायला जे कारागीर वगैरे दिले ते सगळे आपले त्यांनीच दिले. त्यामुळे आपल्या शीट थोडं हिशोबात बसले. 490 रुपयाला आपल्याला शीट बसलं. 10 वर्षाची गॅरंटी आहे. 10 वर्षाची गॅरंटी. 10 वर्षाची गॅरंटी. एका शीटची कॅपॅसिटी आहे 800 ते 1000 किलो वजन तोलण्याची. अच्छा. हा, हे 2x2चं शीट पाहतोय त्याच्यावरती कसल्या प्रकारचा म्हणजे इम्बॅलन्स वाटत नाही. नाही. आता हा इतका मोठा मेल आहे, एवढा जोराने पळतोय तर अजिबात थोडं सुद्धा, कारण कॅपॅसिटी 800 ते 1000 किलो. जवळ पुढे असावं. हा 100+ येतो. तो एवढा उड्या मारतोय पळतोय तरी पण कसल्या प्रकारचं काही नाही. बरं, हा आणखी एक गोष्ट, आता ह्या सगळ्या लेवलवरती इथं आहे तर एक दिशादर्शक फार्म आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना इथं येऊन सगळ्या गोष्टीची माहिती घेणं, मी चाऱ्याचे प्रकार पाहिजे सगळं तुमचं आता इथूनच व्यवस्थापन होते. कारण ह्या इथून पहिल्यानंतर आपले सुबाबुळ आणि तिथे इथूनच दिसते त्या भागामध्ये. सध्या हिरवा काय काय आहे? हिरव्या चाऱ्यामध्ये 5 ते 6 प्रकारचा चारा आहे सर सध्या. शेवरी आहे, सुबाबुळ आहे, तुती आहे, त्याच्यानंतर मेथी घास आहे, मार्वेल गवत आहे, रेड नेपियर आहे, मका असती, मकाचे प्लॉट असतात, आपण कुट्टी वगैरे करून ठेवतो. तुमच्या टप्प्याटप्प्यात चालतं. हे बाहेर हे समोर मुरघास करून ठेवलेला आहे. दरवर्षी आपण जवळजवळ 30-40 टन मुरघास करून ठेवतो. 2 टप्प्यात करतो. 6 महिन्याला 20 टन, 6 महिन्याला 20 टन असे वर्षातून 2दा करतो. म्हणजे खराब होत नाही, काही अडचणी येत नाही आणि 6 महिन्याचा चारा आपल्याला स्टोरेज भेटतो. बरं, आता हे लाईव्ह व्हिडिओ मध्येच हे गणित दाखवूया. मुरघास कसा खातात का भया घेऊन ये वरती, म्हणजे तो एक मुद्दा लोकांचा क्लिअर होऊन जाईल. याच्यावर आपल्याला मिनरल मिक्सचर वगैरे जरी मारायचं असलं सर तरी आपण याच्यावर मारू शकतो, कारण ही कुट्टी थोडी वलसर असते. बरं, आता याच्यात बनवते वेळेस तुम्ही काय काय ऍड केलेले का? काहीच नाही, फक्त चिकातली मका वापरतो आपण. याच्यात गुळाचं पाणी नाही, त्याच्यानंतर कोणी कल्चर वगैरे टाकते ते पण नाही, मी काहीच वापरत नाही. फक्त चिकातली मका. चिकाची मका फक्त म्हणजे एअर हवा सगळी बाहेर काढून हवा pack करून टाकते. पूर्ण हवा बंद करून बॅग ठेवायची. ज्या दिवशी आपली किती दिवसाची बॅग आता ठेवलेली? ही 4 महिन्याची बॅग आहे. 4 महिन्यापूर्वीची बॅग आहे. किंवा तो देखील कोणी आवडीने ठेवलं. बॅग लीक झाल्यानंतर बॅग खराब होती. महाराष्ट्रातले जेवढे शेळीपालक आहेत आता हे तुम्ही 9 वर्षाच्या नंतर एवढा सुंदर ह्या एलिव्हेटेड ह्या पद्धतीवरचा बनवला, तर जे काही नवीन उतरणारे आहेत त्यांना काय मेसेज देताय? किंवा हे किती एवढ्या वर्षानंतर का केलं? पहिला तुमचा साधा होता, वेगवेगळ्या जाती होत्या, आता तुम्ही शिरोही बिटेल वरती उतरलात, काय मेसेज आहे तुमच्या मनातला? नाही सर, विषय असा आहे, आता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. मी अक्षरशः 2 वर्ष मुरुमावर काम केलं. अक्षरशः 2 वर्ष मुरुम, त्याच्यानंतर 6 वर्ष कोब्यावर काम केलं. म्हणजे अगोदर मुरुम टाकला, त्याच्यानंतर कोबा केला आणि आता 2026 मध्ये हे आपण एलिव्हेटेड शेड बनवलं. कारण जसं जसं अनुभव वाढत चालन त्या पद्धतीने आपण पुढे गेलो. शेडवर नवीन म्हणजे नवीन शेळी पालकांनी माझ्या हिशोबाने तरी जास्त खर्च करू नये सुरुवातीला. कारण आता मी जवळजवळ 8-9 वर्षापासून गोट फार्मिंग मध्ये, 8-9 वर्षात मला जे जे अनुभव आले
ऑटोमॅटिक जस जसा अनुभव येत चालन तसं मी पुढे पुढे जात राहिलो. त्यामुळं सध्या नवीन जर समजा शेळी पालन चालू करायचं असलं तर अचानक शेड वगैरे इतकं म्हणजे शेडवर वगैरे इतका मोठा खर्च न करता थोडं हिशोबात केलं तर कधी पण हा प्राणीवर खर्च करा 100%. तुम्ही प्राणी फार्मर क्वालिटी ठेवा. आणि दुसरी गोष्ट, जर कष्ट करायची तयारी असली ना तर काय एलिव्हेटेड शेडच पाहिजे असं काही नाही. दिवसेंदिवस लेबर प्रॉब्लेम येऊ राहिले. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मी हे सगळं स्ट्रक्चर उभा केलेलं आहे. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रवास 2017ला होता. राजेंद्र भाऊ आगळे यांनी आज ह्या एवढ्या ब्रीडवर जातील आणि आज एवढा एलिव्हेटेड सुंदर असा फार्म बनवला. हा प्रवास एकदम आताचा नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीची व्हिडिओ माहिती आहे, सुरुवातीचा शेड माहिती, आधी मुरमावर, नंतर कोब्यावरती, आता कोब्यावरून परत एलिव्हेटेड शिफ्ट झाले. बघा, त्यांच्या येणाऱ्या गरजेनुसार, येणाऱ्या भविष्यानुसार त्यांनी हा प्रवास केला. तुम्ही एकदम उतरताय ना, तर आता त्यांच्या पाठीशी अनुभव ही सगळ्यात मोठी ताकद होती. पण तुमच्या पाठीशी ज्ञान घ्या, अभ्यास करा, माहिती घ्या, अनुभव घ्या आणि राजेंद्र भाऊ सारख्या किंवा माझ्यासारख्या युट्यूबरच्या, या युट्यूब चॅनलच्या आणि त्यांच्यासारख्या फार्मच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये बारकाव्याचा अभ्यास करा. कारण सरस असतं, माणसाचा अनुभव हाच गुरु असतो माणसाचा. माझे जे पहिले जे 2 जुने शेड होते ते तर तुम्ही बघितलेच होते. ते स्वतः मीच म्हणजे मीच जोडले, मीच तोडले आणि त्याच पद्धतीनं हे पण शेड बनवलं. हा जो गॅप दिसतो, हा गॅप किती पाहिजे, हा पाईप आपण वापरला, हा का वापरला, म्हणजे जसे अनुभव आपल्याला पुढे पुढे येत चालते तसं. आणि दुसरी गोष्ट, ही जी दावण आपण बनवलेली आहे, प्रत्येक डिपार्टमेंट जे आता 6 डिपार्टमेंट आहेत, या 6 डिपार्टमेंटला एक पण दरवाजा बाहेरून नाही ठेवलेला आपण. सगळं मधून आहे, सगळे दरवाजे मधून आहे. बरं, आता हे बघा तुम्ही, इथून चालू होती ते त्या कडापर्यंत एकदम स्टेट आहे. आता मध्ये जर जायचं म्हणलं मला तर मग कुठून जायचं? मध्ये आपण सेंटरच्या जागेवर काय केलं, इथं ह्या दोन्ही बी साईडला, आता हा शेडचा सेंटर आहे, दोन्हीचा सेंटर हाय. इथं काय केलं, फक्त एक दरवाजा ठेवला. हा एवढा बाहेर काढायचा 2.5 फुटाचा पाईप, ह्या म्हणजे 2.5 फूट ठेवलेला आपण. इथून आतमध्ये एंट्री, त्याच्यानंतर इथून आतमध्ये जाता येते. सगळे दरवाजे इकडचे शेड आहे इकडं, कारण आपल्याला आतमध्ये जाण्याचं काम 3-3 वेळेस पडत नाही. रोज सकाळी फक्त आपण एकदा पाण्याचे जे स्ट्रे ते व्यवस्थित फ्रेश वगैरे करून पाणी वगैरे भरलं तर परत आपण दिवसभर त्याच्यात आतमध्ये जात नाही. त्यामुळे आपल्याला ही जी जागा आहे ही सगळी आपण दावणीच्या वापरात घेतली. दरवाजाला अजिबात याच्यात वेस्टेज दरवाजासाठी जागा नाही घातली. सांगायचा मुद्दा एकच आहे, याच्यामध्ये फार मोठा अनुभव आणि अभ्यास आहे. तर अनुभव आणि अभ्यास हा विषय आला म्हणून मी शेवटी सांगतोय, येणाऱ्या 22 फेब्रुवारीला आपण राजेंद्र भाऊच्या फार्मवरती एक सुंदर शेळी पालनावरती 1 दिवसाचं वर्कशॉप ठेवलं. म्हणजे तुमच्यासारख्या नवीन शेळी पालकाला, जुन्या शेळी पालकाला असे फार्म दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठेवणार आहे. आणि राजेंद्र भाऊंनी सुंदर व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे इथं नाश्ता जेवण वगैरे आहे. एकदा भेटायला या. फीस फक्त 299 आहे, म्हणजे ती नाममात्र ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं आलेल्या प्रत्येकाला हा सगळा टूर, हा सगळा फार्म आणि त्यांचे एवढे मोलाचे मार्गदर्शन किंवा अनुभव पाहायला भेटतील. राजेंद्र भाऊ, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे तुम्ही एवढं स्ट्रक्चर उभारले, हे आमच्या दर्शकांना कधी जर आले तर भेटीसाठी किंवा पाहण्यासाठी उपलब्ध राहावं एवढी अपेक्षा. सर, दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 शेतकरी फार्मवर येतात, कमीत कमी. एकदम व्यवस्थित मार्गदर्शन करतो आपण त्यांना, कुठलीही प्रकारची कमतरता म्हणजे ठेवत नाही. जे सत्य आहे ते समोर मांडण्याचा प्रयत्न करतो कधी पण. धन्यवाद. धन्यवाद.